पहा स्वाध्याय 7.1 मध्ये हा जो प्रश्न आहे 9 नंबरचा 16 हा चौक आहे किंवा चौकोन दिलेला आहे 8 आणि चौकोन 4 आणि चौकोन 2 आणि चौकोन म्हणजे रिकामी जागा आणि खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत यापैकी कोणतं चिन्ह वापरलं किंवा या जागेवर कोणते खालीलपैकी चिन्ह वापरायचे म्हणजे उत्तर 12 आलं पाहिजे। आपण सी नंबर वापरून बघूया। पहा इथे जर आपण भागाकाराचा साइन जर टाकला नंतर टाकायचा आहे गुणाकाराचा साइन नंतर आहे बेरीजचा साइन नंतर आहे वजाचा साइन आणि हा कितपत योग्य आहे बघूया आपण करून पाहू। 8 दोन्ही 16 गुणाकाराचा साइन 4 अधिक 2 वजा 3 बरोबर 12 यायला पाहिजे पण आपण बघूया किती 12 येतात की नाही। 4 दोन्ही 8 अधिक 2 वजा 3 8 आणि 2 भागू बे 10 10 वजा 3 7 पण इथे 12 आहे हे बसेल का मग नाही हे चिन्ह आपल्या योग्यतेचं नाही मग कोणतं बसायला पाहिजे म्हणजे सी नंबर हा नाही आपल्या कामाचा। ऑप्शन सी हा ट्राय करून पाहिला योग्य नाही। आता घेऊया बी प्लस इंटू डिव्हिजन आणि मायनस। पहा अगोदर भागू बेवनुसार अगोदर भागाकार असतो ना बे दोन्ही 2 गुणाकारामध्ये 8 अधिक 16 वजा 3 आता पुन्हा गुणाकार बे भागू बेव भागाकार मग गुणाकार 8 दोन्ही 16 अधिक 16 वजा 3 16 आणि 16 32 होते के 16 32 32 वजा 3 म्हणजे 29 पण इथे तर 12 आहे आपल्याला म्हणजे हे चिन्ह बरोबर नाही सोडून द्या। बी नंबरचा जो ऑप्शन आहे तोही इथे फेल झाला। आता आपण काय वापरून पाहायचा बी आणि सी काहीही कामाचे नाहीत आपल्या। ए नंबर बघूया प्लसचा साइन भागाकार वजाबाकी आणि गुणाकार हे असं आपल्याला तुम्हाला वापरून पाहावंच लागणार आहे। बघा बरं 4 दोन्ही 2 अधिक 16 वजा 2 गुणाकारामध्ये 3 हा गुणाकार करा बेत्रिक 6 वजा 2 अधिक 16 6 2 16 2 18 18 वजा 6 किती होतात 12 आलं का उत्तर। म्हणजे मग काय पाहिजे आपल्याला ऑप्शन नंबर किती आहे किती घेतला आपण ए आहे ना हा राईट ऑप्शन नंबर ए चे साइन बरोबर आहे। कोणते साइन बरोबर आहेत ए हा प्लस भागाकाराचं साइन वजा आणि गुणाकाराचं साइन हे घ्यावे लागणार आहे तिथे हे उत्तर आहे लिहून घ्या।